नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल. सध्या आपण ऐकतोय रत्नाकर मतकरी लिखित भयकथा संग्रह फाशी बखळ. आजच्या आपल्या यातल्या कथेचं नाव आहे हडळ. कथेचं नाव हडळ असलं तरी आई म्हणजे काय याचा उत्तम उत्कृष्ट नमुना दाखवणारी ही कथा आहे. कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. कथेच्या शेवटी एका वेगळ्याच रहस्याचा उलगडा होणार आहे. ऐकूयात आपली आजची कथा हडळ. कात्रीने जागोजाग भोगसे पडावेत तसे आभाळ उसवले होते. मोठ्या छिद्रांच्या झारीतून गळावे तसे पाणी नुसते झराझर गळत होते. धारा कसल्या आणि थेंब कसले. पाणी जसे काही आभाळात मावत नव्हते आणि जमिनीवर हजार वाटांनी कोसळण्यासाठी पुन्हा पुन्हा उचंबळून येत होते. दिवस अंधारले होते आणि रात्री ओलचिंब झाल्या होत्या. मधून मधून वारे भरारा फिरत असे. असले जोराचे वारे त्या पावसातून भरकटू लागले म्हणजे एखादे बुळबुळीत ओले हिंस्त्र नखाळ जनावर फिसकारते तसे भासू लागे. पिसाळल्यासारखा मग पाऊस अंगावर येई आणि दारे खिडक्या दणाणून झोडी. झोपड्यांची झडपे फडाफड मुस्कटात मारावे तशी कडकडत. एखाद दुसरे हलके खुपटे ढासळून टाकी. झाडझुडूप उपटून फेकून देई. वाऱ्या पावसाच्या त्या माथे फिरू जोडगोळीच्या थैमानाला भिवून चिटपाखरू घराबाहेर पडत नव्हतं. धारेत सापडलेल्या काटकीसारखे माणूस त्या धुवा धारात गरगरून जायचे. आधीच रानातल्या त्या वेड्या वाटा एरवी सुद्धा चक्रावून टाकणाऱ्या. त्यात पावसाने तर हातावरचे सुद्धा दिसत नव्हते. गावात सगळीकडे डोपरभर चिखल झाला होता. त्यात जनावर देखील रुतून बसेल असे वाटायचे. वहाळ फुगून वाहत होते. त्यात माती ओरबाडून धावणारे रक्तासारखे लाल पाणी येई. पैलवान देखील पायाखालचा धोंडा निसटून त्यात गडप होण्याचा संभव. सारी दारे बंद. गाव सुन्न झाला होता. ढोलीबाहेर पडलेल्या पक्ष्यांची ताठ झालेली पाय वाचलेली प्रेते ओल्या पाचोळ्यात पडली होती. भिंतीवर किरटी जीवाणू धावत होती. दिशा भिन्नाट झाल्या होत्या आणि माणसे हरवल्यागत झाली होती. नाही म्हणाला मध्येच तास दोन तास थोडे उजाडायचे. पाऊस उघडायचा. एवढ्यात फिरून काळे ढग जमून यायचे आणि पाऊस गावाला झोडीत सुटायचा. बाहेर चाललेलं हे तांडव तिला समजत नव्हतं असं नाही, पण तिच्या डोक्यात जो कालवा माजला होता त्यापुढे ते काहीच नव्हतं. विचार करून करून तिच्या डोक्याला मुंग्या आल्यासारख्या झाल्या होत्या आणि तरी विचार काही सुटत नव्हता. पाणलोटाने एखाद्याचा जीव घ्यावा आणि प्रेताला सुद्धा पाण्याचे चपके बसत राहावेत तसे विचार तिच्या डोक्याला डसत होते. गुडघ्यात डोके खुपसून ती सुन्नपणे बसली होती खरी, पण तिच्या भोवती हजार विचारांची भुतावळ नाचत होती. समोरच्या खाटेवर तिचा 17 वर्षांचा पोर आडवा पडला होता. गेले 8 दिवस तो असाच पसरला होता. त्याची शुद्धच गेली होती. पहिले पहिले दिवस तिने त्याचे हातपाय चोळून पाहिले. त्याच्या तोंडात दूध पाणी काही घालण्याचा प्रयत्नही केला, पण त्याचा काही उपयोग झाला नव्हता. दिवसेंदिवस तो असाच निपचित पडून होता. त्याला काय झालंय हे सुद्धा तिला ठाऊक नव्हतं. समजण्याचा मार्ग नव्हता. असल्या या आकांताच्या पावसात कुणी त्याला बघायला आलं नसतं की औषध सांगून गेलं नसतं. बरं त्याला वैद्याकडे घेऊनही जाता येत नव्हतं. तिचं घर रानात, वस्तीपासून अगदी लांब. कुणा बाप्याला हाकारावं तर तेही शक्य नाही. असल्या या पावसात ज्याला त्याला आपला जीव कसा सांभाळावा याची फिकीर पडलेली. तर तिच्या पोराला उचलून कोण वैद्यबुवा समोर घालणार? ती पडली बाई माणूस, मधल्या वयाची. ती कशी त्या पोराला उचलून नेणार? तरी ती आपणहून उठून एकटीच वैद्याकडे जाऊन आली होती. 2-4 वेळा. घरात दुसरं कोणीच नव्हतं. शेजार तर नव्हताच. पोराकडे बघा म्हणून तरी कोणाला सांगणार ती? बाहेर गेल्या वेळीच पोराचं बरं वाईट झालं असतं तर समजलं सुद्धा नसतं. तिला त्याला शेवटची हाक सुद्धा मारता आली नसती. पण ती ईश्वरावर हवाला ठेवून जायची. दवा घेऊन जायची आणि पहिल्यांदा खाटेकडे जाऊन बघायची, तर तिथे पडलेल्या शरीरात दुगदुगी असायची. ती त्या गळक्या आभाळातल्या देवाला हात जोडायची आणि पुन्हा समोरच्या त्या शुद्ध हरपलेल्या पोटच्या गोळ्याची राखण करीत बसायची. आजही मध्ये पाऊस उघडण्याची संधी साधून ती एकदा वैद्याकडे जाऊन आली होती.
4 वेळा नेलेल्या औषधाला कसा काहीही गुण आला नव्हता हे तिने सविस्तर सांगितलं होतं. आज तरी एकदा पोराला बघून जा, असं डोळ्यात पाणी आणून 70दा विनवलं होतं. पण तिच्या खोपटात यायला वैद्याला वेळ नव्हता. खोताच्या म्हाताऱ्याला दम्याची धाप लागली होती आणि पावसापायी खोताचा वाडा गाठणं मुश्किल म्हणून तो कुरकुरत बसला होता. त्यात ही पिढा कुठून आली या विचारानं त्यानं तोंड वाकडं केलं. खोताचा सगळा कारभार रोखीचा, त्यात आणखी दामदुप्पट सांगता येत असे. शिवाय वर बक्षिसी मिळेल ती वेगळीच. या उलट या दरिद्री विधवेला काही औषध आता द्यावे तर पैसे पुढल्या वर्षापर्यंत मिळण्याचीही खात्री नाही. त्यातून दाम घटवण्याची भाषा आणि आग्रह मात्र पावसातून पोराला बघायला चलण्याचा. वैद्य काय असा वाटेवर पडलेला असतो? या दरिद्री लोकांची पोरं अशीच मरायची. पावसाच्या सपाट्यात सापडून बेवारशी कुत्री काय कमी मरतात? मग यांनाच काय एवढी मस्ती? या भिकाऱ्यांना पोरांचा भारी लोभ. एवढी काही इस्टेट वाया जात असते कोणास ठाऊक. त्यातून 8 दिवस जो पोर औषधाला दाद देत नाही तो मेल्यातच जमा. खोताचा म्हातारा मात्र जगलाच पाहिजे. त्याला वाचवल्यानं गावातला मान तर वाढणारच होता. शिवाय म्हातारा वरचेवर आजारी पडायचा. म्हणजे महिन्याच्या महिन्याला त्याचे 5-25 रुपये उत्पन्न तरी ठेवलेलंच होतं. तेव्हा तो जगायलाच हवा, काहीही करून. पण तिची ती ओली चिंब, थरथरणारी कुडकुडणारी आकृती एखाद्या पिशाच्या सारखी त्याच्या ओट्यावर बसली होती. तिचं ते अपशकुनी ध्यान वाटेतून दूर केल्याशिवाय त्याला खोताकडे जाता आलं नसतं. तेव्हा तिची कटकट काढण्यासाठी त्यांनी एक जालीम मात्रा उगाळली. औषध तिच्या पुढे ठेवीत ते म्हणाले, हे मोठं जालीम औषध आहे बरं. तू म्हणतेस दुसऱ्या औषधाचा गुण नाही म्हणून देतोय हे. इतके दिवस देत नव्हतो कारण यात धोका असतो. माणूस एकदम उठून तरी बसतो खाडकन, नाहीतर. वैद्यबुवांनी नजर आकाशाकडे टाकली. त्यांनी दिलेलं औषध घेऊन ती खोपटात परत आली होती. नाकाजवळ हात धरून पाहिला होता. अजून दुगदुगी होती. औषध देताना तिचा हात क्षणभर अडला, पण दुसऱ्याच क्षणी तिने बेधडकपणे ते देऊन टाकलं. नाहीतरी आता आशा फारशी नव्हती, मग भीती तरी कसली? पण त्याच्यात काहीच फरक नव्हता. अजून तो तसाच निश्चित पडून होता. तिचे डोळे परत परत भरून येत होते. एवढा मोठा झालेला मुलगा, एवढासा पाळा एवढा होता, तो आता चांगला उंच वाढलेला. झाडाच्या मुळासारखं रुंद मनगट झालं होतं त्याचं. आणि आता ते सारं चिमूटभर राख होऊन जाणार होतं. आत्ताच कुठे त्याची हनुवटी काळी झाली होती, छाती भरू लागली होती. चाल कुठे आता पुरुषासारखी झाली होती. आवाज घोगरा झाला होता. जुळलेल्या भुवयांखालचे बदामी डोळे तिच्यावर लावून तो घोगऱ्या आवाजात बोलू लागला ना की तिला आठवण व्हायची ती नेमकी त्याच्या वडिलांची, नुकतेच लग्न झाल्या वेळची. तिच्या डोळ्यांना पुन्हा धारा लागल्या. ते गेले आणि आता हा देखील. मी मात्र एकटी थांबलीये सगळ्यांची मरण बघत दळभद्र्यासारखी. बाहेर गडगडलं आणि पुन्हा एकदा मुसळधार सुरू झाली. एक पाल खिडकीच्या कडेकडेने चालत बाहेरून आत आली आणि तिथेच बसून चुकचुकू लागली. तसं पाहिलं तर डोळे आपले सवयीने गळत होते एवढंच. पण आता आशा ओसरत चालली होती. 8 दिवसांपूर्वी पहिल्यांदा तो आडवा झाला तेव्हाच त्याचा प्राण गेला असता तर त्या धक्क्याने कदाचित तिला वेड सुद्धा लागलं असतं. पण आता मात्र तो परत उठणार नाही हे तिला कळून चुकलं होतं. ती रडत होती, पण रडतानाही तिचं परिस्थितीचं भान कायम होतं. किंबहुना आता तिची तीच एक सोबत होती. जगाचा विचार विसरून चाललं नसतं. कुठल्याही क्षणी ती एकटी, अगदी एकटी झाली असती. नव्हे, आता ही ती एकटीच होती. समोर पसरलेल्या देहाचं तिच्याशी असलेलं नातं हळूहळू तुटत चाललं होतं. ते पुरतं तुटेपर्यंत ती फक्त हाडाची काडं करून औषध पाणी करणार होती. त्याचं सारं काही करणार होती. पण तेही तिला फार वेळ करावं लागणार नव्हतं. विचारांच्या मुंग्यांनी डोकं पोखरलं. तिला ग्लानी आल्यासारखी झाली. डोकं एका बाजूला कलंडलं आणि एकाएकी दारावर बसलेल्या थापेने ती दचकून जागी झाली. क्षणभर तिला वाटलं की
आपल्याला भासच होत असावा. गेले 8 दिवस अधूनमधून जी काही थोडी थोडकी झोप लागत असे, त्यात नाना अक्राळ विक्राळ भास तिला होत असत. त्यातलंच काहीतरी असावं असं तिला क्षणभर वाटलं. पण नाही, खरंच कुणीतरी दार ठोठावीत होतं. एवढ्यात पावसात कोण आलं असेल अशा भीतीनं काळीज लक्कन हल्लं. पण सोबतीच्या आशेनं धीरही आला. तिने कोयंडा काढून दार उघडलं. दारात सावकाराचा गडी उभा होता. झील असा मागे तुझो? त्याने घाई गर्दीने विचारलं. तिला तो प्रश्न मोठा अभद्र वाटला. असा कित्याक ते का पाठवून देगी बेगीन मसणवटीवर? तिच्या छातीत धस्स झालं. शिरा पडो रे मेला तुझा? ती तळतळून म्हणाली. अगे असा काय करतस? खोताचा म्हातारो खलास झालो हा. ते का जाळूचा असा? पटकी इली या पावसाव कोणा घराबाहेर पडूकच मागणं हा नाही. 4 बापे तरी नुकोत. गडी खेदाने म्हणाला. एवढो मोठो खोत पण भलत्या टायमाक मेलो. नाहीतर सगळं गाव लोटलं होतं ते का जाळूक. पण तुया एवढा कर माझे बाय. तुझ्या झिलाक धाड. लहान असा तरी चालात पण बापयो माणूस जायो. तिला हसावं की रडावं तेच कळेना. केसांची चांदी झालेला कमरेत वाकलेला म्हातारा गडी खोताची मरणाची वेळ चुकवल्याबद्दल खंतावला होता. खरं तर त्याचे स्वतःचेच दिवस भरत आलेले दिसत होते. मग तो लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून योग्य वेळेची वाट पाहत थांबला होता की काय कोणास ठाऊक. गावातले झिलगे गोळा करीत तो हिंडत होता. बरा असता तर माझा मुलगाही गेला असता. पण आज बाबा रे, वेळ काळ सगळ्यांका असता. पण माझो झील नाही आज येऊचो. ती त्या गड्याला घरात घेऊन गेली. खाटेवर पडलेला आपला मुलगा दाखवीत ती कडवटपणे म्हणाली. नेतस या का तुझ्या वांगडा मसणवटीत? म्हातारा अवाक झाला. दुसऱ्या पावली तो निघालाच. माग ठाऊक नव्हता गे आईच्यान. जातय मी थैसर खोळंबून राहतील. लाकडा गेली कधीची. ओली गे लाकडा. शिरा मार या पावसावर. मुद्दाम पेशल लाकडं मागवल्या निवाडीसून. कोरडी लाकडा चंदनाची. गाडी गेली कधीची. झिलगे गोळा होईसर अजून तासभर मोडतलो. जातो बाई. येईन सांचो झिलाक बघू. काय करतलस? कर्माचं भोग असा एक एक. असं बडबडतच तो चालता झाला. त्याची डोक्यावर इरलं घेतलेली आकृती पाणंदीतून नाहीशी होईपर्यंत ती बघत राहिली. थोडासा वेळ तरी ती माणसात आल्यासारखी झाली होती. हलत्या चालत्या बोलत्या माणसाची सोबत थोडा वेळ तरी मिळाली होती. परत घरात जायला तिचं मन होईना. धीर करून ती आत आली. कोयंडा लावून घेतला. पुन्हा एकदा ती खाटेशी गेली. नाकाजवळ हात धरून पाहिला. छातीवर ठेवून पाहिला. अजून दुगदुगी होती. अजून तरी. आणि एकदम एका विचाराने तिच्या छातीत धस्स झालं. हा आज मेला तर? खोताला पोचवायला माणसं जमवणं इतकं मुश्किल झालंय. मी कुठं जाऊ? कोणाकडे? माणसं कशी जमवू? या एकाच विचाराने तिला त्याचं मरण अधिक भयंकर वाटू लागलं. आता त्या दुःखाचा लवलेश नव्हता. नुसता होता तो अवघडपणा. बाहेर पावसाची धार वाजत होती. मध्येच सुंकन वाऱ्याचा आवाज येईल. बाकी सारं चिडीचिप होतं. खोताच्या म्हाताऱ्यासारखीच तिच्या झिलानेही मरणासाठी चुकीची वेळ शोधून काढली होती. खोतासारख्या मातब्बराला ते परवडलं असतं. पण गरिबानं मरताना देखील दुसऱ्याची सोय नको का बघायला? तिला एकदम आपल्या नवऱ्याची मरण वेळ आठवली. ती अंधाऱ्या खोलीत एका कणगी मागे डोकं खुपसून आवाज बाहेर येऊ न देता आक्रोश करत होती. मोठ्या आवाजात रडारड चालली होती ती त्याच्या आईची. बायका समजूत घालत होत्या. ती देखील त्याच्या आईचीच. तिचं सांत्वन करणं कुणाच्याही हिशेबी नव्हतं. रडता रडता तिच्या कानांवर शब्द आले. खिडकीखालीच कोणीतरी बोलत होतं. फार वेळ लागला हो जळायला.
ओली लाकडं ती पेटेच ना. ओली लाकडं जळायची वाट पाहत चितेवर शांतपणे पडून राहिलेला तो मुर्दा, त्याला जाळायला अधीर झालेले लोक, त्यांची अस्वस्थता, ओली लाकडं, पेटायला तयार नसलेली लाकडं. आजही तशीच परिस्थिती होती. मुलगा मेला असता तर त्याला जाळायला कोरडी लाकडं सबंध गावात नव्हती. तिला खोताच्या गड्याचे शब्द आठवले. पेशल लाकडा मागवली वाडीसून, कोरडी लाकडा चंदनाची. तिच्या अंगात कुठून बळ आलं कुणास ठाऊक. ती उठली, दाराचा कोयंडा काढला. एकवार तिनं खाटेवरच्या देहाकडे पाहिलं आणि ती पदर खोचून घराबाहेर पडली. बाहेर पावसाचं थैमान थोडं कमी झालं होतं, तरी अधूनमधून पाऊस झिमझिमत होताच. वाट चिखलानं बुरबुरली होती. कधी कुठे ठेवताच पाय निसरेल याचा नेम नव्हता. मसणवटीशी पोहोचल्यावर तिचं अंग शहारलं. आजवर बाई माणूस कधी त्या तिथे आलेलं नसेल. तिने आजूबाजूला पाहिलं, कुणीही नव्हतं. कुणी तिला पाहिलं असण्याचा संभवही नव्हता. दूरवरचं कातळ खाली आलेल्या ढगात बुडून गेलेलं होतं. ती आत शिरली. आजूबाजूला पाहता पाहता तिच्या अंगातून एक भीतीची शिरशिरी गेली. त्या भयाण वैराण माळावर जे पांढरे करडे डाग पडले होते, त्यातून जर एक एक पांढरी करडी आकृती उठून उभी राहिली तर आपला इथल्या इथे भयाने प्राण जाईल असं तिला वाटलं. इतक्यात तिला पाठीमागून कुणी सुस्कारा सोडल्यासारखं झालं. तिच्या अंगावर काटा आला. कसा बसा धीर एकवटून तिने मागे पाहिलं. एक उपाशी मांजर फिस करून तिच्या अंगावर आलं होतं. ती वळताच त्याने अंगाची कमान केली व ते कुठेस चालतं झालं. पलीकडे एक मांगर बांधला होता. चंदनी लाकडांची रास तिथेच रिकामी केलेली दिसत होती. ती त्या मांगराभोवती भिरी भिरी फिरली. एका भिंती पलीकडेच आणखी थोडासा आडोसा होता. ती मग झपाझप कामाला लागली. धीर करून तिने एक लहानचं लाकूड उचललं आणि सांभाळून त्या आडोशाशी नेऊन ठेवलं. अंदाज येताच तिने आणखी मोठं लाकूड उचललं. घाई करून चालण्यासारखं नव्हतं. तिच्या कृश शरीराला लाकडाचं वजन पेलणं कठीणच होतं. पण घाई करण्याची गरजच काय होती. आणखी तास अर्धा तास तरी मंडळी येऊन पोहोचली नसती. आता तिचं सारं लक्ष आडोशाला लाकडाची रास वाढवण्याकडे लागलं होतं. तशा वाऱ्यात देखील तिच्या कपाळावरून घाम गळू लागला होता. केस सुटले होते, पण ती भराभर लाकडं गोळा करीत होती. तिचं दुःख बधीर होऊन गेलं होतं. मुलाला जर भडागनी नीट मिळायला हवा तर तिने सारं दुःख बाजूला ठेवून कोरडी लाकडं भरणं भाग होतं. आजवर त्याचं अंथरूण ती नीट घालून देत असे. आजही त्याचं शेवटचं अंथरूण चांगलं व्हावं यासाठीच तिची सारी धडपड होती. आजवरच्या आयुष्यात तिने कधीच चोरी केलेली नव्हती. कुणाच्या उघड्यावर पडलेल्या पैशाला सुद्धा तिने कधी हात लावला नव्हता. आज ती आयुष्यातली पहिली चोरी करत होती. लाकडांची, मुलाच्या सरणासाठी. तिला मौज वाटली. खोताच्या म्हाताऱ्यासारखीच तिच्या मुलाला देखील स्पेशल चंदन ही लाकडे मिळत होती. चैनीत लोळणारा तो पिकलेला म्हातारा आणि जन्मापासून हाल अपेष्टा काढणारा तिचा तरुण मुलगा. पण आज दोघेही जण सारख्याच लाकडावर झोपणार. चंदनी लाकडावर. ती वैराण मसणवट एकटकपणे तिचं ते साहस पाहत बसली होती. कुणाची लाकडं कोण भरीत होतं? जिथे आजवर रडाय ओरडायला ऊर पिटायला देखील बाई माणूस आलं नव्हतं, तिथे एक बाई येऊन असलं धाडस करीत होती. आजवर त्या मसणवटीने अनेक विचित्र गोष्टी पाहिल्या होत्या. बापाची कवटी फुटायचा आवाज ऐकू येण्याआधीच वाटणीवरून एकमेकांची डोकी फोडायला निघालेल्या मुलांपासून ते प्रेताच्या अंगावरचा मणी मिळवण्यासाठी जाळात हात घालणाऱ्या भटापर्यंत सारं काही तिथे होऊन गेलं होतं. पण असलं अक्रीत अजून घडलं नव्हतं. जिवंत मुलाच्या सरणाची लाकडं दुसऱ्याच्या लाकडातून चोरून बाजूला काढणारी आई अजून तरी त्या मसणवटीने देखील पाहिली नव्हती. आणि एकाएकी तिचा लाकूड उचलणारा हात थांबला. कुणाची तरी चाहूल तिला लागली. मंडळींचा गलबला ऐकू येऊ लागला. तच क्षणी ती लाकडं भरायची थांबली.
मंडळी कल्पनेपेक्षा लवकरच आलेली दिसत होती. कदाचित आणखी कोणाची वाट न बघता पाऊस उघडला होता, तोवर काम आटपून घ्यायचं त्यांनी ठरवलं असावं. मडके धरलेला खोत दिसला आणि तिच्या जीवाचं पाणी पाणी झालं. कोणी तिला पाहून चाललं नसतं, पण आता पळूनही जाता आलं नसतं, कारण दाराची बाजूच साऱ्या मंडळींनी अडवली होती. अधिक विचार करायला वेळ नव्हता. ती लाकडांच्या राशीजवळून पळाली आणि आतल्या बाजूच्या स्वतः जमवलेल्या लाकडांशी उभी राहिली. लाकडांच्या त्या छोट्याशा ढिगाकडे पाहता पाहता तिला रड्याचा नवीन उमाळा आला. तो सुकलेला म्हातारा तो लाकडांचा डोंगर अंगाखाली घेणार, आणि माझ्या पाथरीसारख्या रुंद पुरासाठी मात्र एवढीशी लाकडं. मेल्या आणखी थोड्या वेळाने येते तर मला पुरेशी लाकडं तरी मिळती. आता काय उपयोग? आता सारी लाकडं बघता बघता अग्नीच्या स्वाधीन होणार होती. सारी मसलत धुळीला मिळाली होती. त्यातून कोणी पाहिलं असतं तर जीवानीशी सुटकाच नव्हती. तिथे फार वेळ तसं उभं राहणं देखील धोक्याचं होतं. त्या चोरलेल्या लाकडांपाशी जर कोणी तिला पाहिलं असतं तर तिची धडगत नव्हती. मुद्देमाला सकट ती पकडली गेली असती. जमलेल्या झिलग्यांनीच तिला दगडांनी ठेचून ठेचून काढलं असतं. ती त्या आडोशाच्या पलीकडे गेली. तिथे काटेरी झुडपांचं एक कुंपणच तयार केलेलं होतं. मसणवटीला कुंपण कशाला होतं कोणास ठाऊक. बाहेरचं कोणी आत यायला उत्सुक असणार नव्हतं, की आतलं कोणी बाहेर जाऊ शकणार नव्हतं. कसंही असलं तरी ते कुंपण या क्षणी तिच्या मदतीला आलं एवढं खरं. ती कशी बशी काटे चुकवत त्या कुंपणामधल्या झुडपात दडून बसली. बसल्या जागेवरूनच तिला पलीकडे चाललेले सगळे विधी सविस्तर दिसत होते. आजवर कधीच तिथे पाहू शकली नव्हती. लाकडं सावकाश रचली गेली. थोडी शिल्लक ठेवा, थोडी शिल्लक ठेवा. तिचं मन आक्रोश करीत राहिलं, पण त्यांनी सारी लाकडं सुबकपणे रचून ठेवली. सुदैवाने तिने बाजूला काढून ठेवलेल्या लाकडांचा कुणाला पत्ता लागलेला दिसत नव्हता. पाऊस केव्हा कोसळू लागेल याची खात्री देता येत नव्हती. मंडळींनी भराभर प्रेत चितेवर चढवलं आणि पाहता पाहता ते प्रेत खोताच्या म्हाताऱ्याचं असल्याचं ती पार विसरून गेली. डोळे पाण्याने भरून गेले आणि अंधुकल्या नजरेला आपलाच मुलगा तिथे झोपलेला दिसू लागला. गेले 8 दिवस खाटेवर पडून होता तसा, ताठच्या ताठ. त्याच्यावर लाकडं रचली गेली. दुसरं कोणी मग तिथे राहिलंच नाही. तो आणि ती. त्याच्यावर फुलं सुद्धा तिनेच घातली आणि त्याच्या भोवती मडकं धरूनही तिचाच जीव फिरला. पुन्हा 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 मडकं फुटेपर्यंत. वातावरणात चंदनाचा दर्प भप्प दिशी उसळला आणि ती एकदम शुद्धीवर आली. मेल्यांनी लाकडं पेटवली. तिच्या मनानं पुन्हा एकदा आक्रोश केला. पावसाच्या भीतीनं मंडळी लगोलग पांगली. क्षणात ती जागा निर्मनुष्य झाली. हळूहळू त्यांचा गलबला विरत जाऊ लागला. अजून सबंध चिता पेटली नव्हती. अजून काही लाकडं वाचवता येतील. बाळाला पुरतील इतकी लाकडं. तो आरामात पाय पसरू शकेल इतकी लाकडं. ती जीव गोळा करून उठली. झुडपाबाहेर पडली. घाईघाईत निघताना ठिकठिकाणी काट्यांनी उरबाडलं. त्यातून जागोजागी रक्त फुटू लागलं. पण त्याचं तिला भान नव्हतं. पदराचं भान नव्हतं. सुटलेल्या केसांचं भान नव्हतं. कपाळावर मळवट भरल्यासारखं रक्त पसरू लागलं होतं. त्याचंही भान नव्हतं. तिला दिसत होती ती अजून न जळालेली 4-2 लाकडं. कुठल्याही क्षणी त्यांनी पेट घेतला असता. ती धावतच चितेपाशी पोहोचली आणि तिने चितेत हात घातला. दुसऱ्याच क्षणी एक रक्त गोठवून टाकणारी किंकाळी वातावरणात घुमली. तिचा हात सरकन मागे आला. मघांच्या मंडळींपैकी एक जण विसरलेलं काहीतरी परत न्यायला आला होता. तो तिच्याकडे बघत उभा होता. त्याच्याच ओठातून किंकाळी बाहेर पडली होती. बुबुळे बाहेर पडतील असं वाटण्या इतके त्याचे डोळे भयाने विस्फारले होते. त्याची किंकाळी ऐकून आणखी एक दोघे आत आले. त्यांना दाखवण्यासाठी त्याने हात उचलला. त्यांनी एकवार तिच्या दिशेने नजर टाकली आणि मग ते तिघेही बोंब ठोकीत धूम पळत सुटले. हडळ हडळ
हाडळ इली, हाडळ इली. तशा ही परिस्थितीत तिला किंचित हसू आल्या वाचून राहिलं नाही. हाडळ, मी हाडळ. पण एक बरं झालं, आता कुणी इकडे फिरकायची शक्यता राहिली नाही. ती पुढे झाली आणि तिने आपल्या कामाला सुरुवात केली. ती परत घराची वाट चालू लागली तेव्हा तिला विलक्षण थकवा आला होता. एक एक पाऊल ती मोठ्या मुश्किलीने टाकत होती, पण मन समाधानानं भरलं होतं. तिने ठरवलेला बेत झक्क पार पडला होता, मध्ये अडथळा येऊन देखील. आता लाकडासाठी पैसे कुठून आणायचे याची फिकीर राहिली नव्हती. लाकडं ओली मिळण्याची काळजी नव्हती. समोरूनच महारीण येत होती. एकमेकींना पाहून दोघेही थबकल्या. बोजाचा हात बदलीत महारीण म्हणाली, खय ग गेलेलंस पावसा पाण्यात, उगाच फिरा नको हा. आणि मग आवाज खाली आणून पुढे म्हणाली, गावात म्हण हाडळ इली हा. खोताच्या म्हाताऱ्याचा प्रेत ओढान नेला तिना. खोटा नाही, झिलगे म्हणा होते. प्रत्यक्ष डोळ्यानं बघितली एक दोघांनी. एकाची तर वाचाच बसली हा. खऱ्यानी? ती आपलं काहीतरी म्हणायचं म्हणून म्हणाली, खोटच आश्चर्य दाखवून. देवाच्यान? वशाड पडलो हो गाव. कोप असा देवाचो. आमच्या लहानपणी एकदा हाडळ इली होती. पण महारणीच्या लहानपणीच्या गोष्टी ऐकत बसण्या इतका तिला वेळ नव्हता. पुढच्या तयारीला झपाझप लागणं आवश्यक होतं. महारणीच्या बडबडीकडे लक्ष न देता ती तशीच पुढे निघाली. तरी जाता जाता महारिणी सांगत होतीच, गे घरी बसानराव, गावभर बोंब असा. हाडळीच्या भयान कोण बाहेर पडाना हा नाही गे. ती मागे वळून ओरडून म्हणाली, हाडळ प्रेत खाता मागे, जित्या माणसान कित्याक भिवचं ते का. पण महारणीला ते पटलेलं दिसलं नाही. ती मान उडवून चालती झाली आणि तिच्याप्रमाणेच इतरांनाही ते पटणार नाही हे उघड होतं. एक नवी अडचण अकस्मात तिच्या समोर येऊन ठाकली होती. लाकडाचा प्रश्न सुटला होता, पण माणसांचा अधिकच कठीण झाला होता. आधीच या पावसात कुणी घराबाहेर पडायला तयार नव्हतं. त्यात हडळीची बातमी एव्हाना गावभर झाली असणार. जो तो घराची दारं गच्च लावून घेऊन बसला असेल. मग प्रत्यक्ष मसणवटीत जायला कोण तयार होणार. एकाएकी गडगडलं, वीज चमकली आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. ती उभ्या जागी भिजून चिंब झाली. इतका वेळ वाटलं नव्हतं असं असहाय्य, निराधार, एकाकी तिला वाटू लागलं. तिचे हातपाय कापू लागले. नवरा नाही, आता मुलगाही नाही. असल्या भयान प्रसंगाला देखील गावातलं कुणी येणार नाही. आपल्याला जोडणाऱ्या या पावसाखेरीज कुणा कुणाला आपण दिसत सुद्धा नाही. तिला एकदम कुडकुडल्यासारखं झालं. दातखीळ बसली. कपाळावरती काट्यांनी केलेल्या जखमा चुरचुरू लागल्या. तिला पाऊलही टाकवेना. वाटलं इथेच या पावसात वाहून जाणाऱ्या मातीच्या ढेकळासारखं वाहून जावं. कशी बशी ती घरी आली. विलक्षण थकून पायरीवर बसली आणि एकदम तिच्या कानावर हाक आली, आये. आगीचा चटका बसावा तशी ती हाक ऐकून ती उठली. परत हाका ऐकू आल्या, आये आये. भारल्यासारखी ती खाटेशी गेली. तिचा मुलगा उठून बसला होता. 8 दिवसांनी पहिल्यांदाच आपणहून उठून बसला होता. नुसता हुंकार सुद्धा ज्याला भरता येत नव्हता, तो तिला हाका मारित होता. म्हणजे हा हा आता मरणार नाही. चमत्कार झाला की काय, की वैद्याचं ते जालिम औषध लागू पडलं. मग मेल्या इतका वेळ मी कशाला तडफडते. तिच्या मनाने आकांत केला. बाई माणूस असून मसणवट्टीत जाऊन आली ती कशासाठी. जन्मात पहिल्यांदा चोरी केली ती कशासाठी. जीवावरचा धोका पत्करला तो कशासाठी. पेटल्या चितेत हात घातला रे तो कशासाठी. मेल्या मुरदाडा तेव्हा पडून राहिलास नाकवर करून, आणि आता हाक मारतोय आये आये म्हणून.
मरणार नव्हतास तर मला इतकं नाचवलंस कशासाठी? आणि आणि सगळी धडपड करून झाल्यानंतर मग दगा दिलास कशासाठी रे? एका क्षणात हे सारं तिच्या मनात येऊन गेलं. दुसऱ्या क्षणी मात्र तिच्या मनाचा दगड वितळला. तिची सारी हुशारी, सारा धीटपणा, सारा खंबीरपणा पळून गेला आणि तिचं माणूस पण परत आलं. ओक्साबोक्शी रडत तिने आपल्या मुलाला गच्च मिठीत घेतलं. त्याचे पटापट मुके घेत ती म्हणू लागली, माझा राजा, शिरा पडो रे माझ्या, मी या तुझ्या जित्तेपणी तुका जाडूक लाकडाचं पावली. जल्ला मडाता माझा, तुका मरवडो घातलो मी या. हाडळ असय रे मी, तुझी आई नाही. हाडळ असय, हाडळ. बोलता बोलता ती रडू लागली. रडता रडता हसू लागली. आणि तिचा नुकताच शुद्धीवर आलेला तो जीव तिच्या प्रेमाच्या वर्षावात गुदमरू लागला. ही होती आपली आजची कथा, हडळ. मला माहितीये शेवटच्या काही मिनिटांत तुम्हाला प्रचंड प्रचंड वाईट वाटलं असेल, रडू कोसळलं असेल, आनंदही झाला असेल. सगळ्या भावना एकत्रितरित्या जाणवल्या असतील. मला वाटतं ही कथा म्हणजे आईच्या प्रेमाचा, मायेचा परमोच्च बिंदू आहे. आपला मुलगा जिवंत असताना त्याच्या मरणाची तयारी करणं हे एखादी आईच करू शकते. तेही का? कारण निदान मरताना सुद्धा त्याला नीट मरण यावं म्हणून. आणि नंतर जेव्हा तो मुलगा जिवंत दिसतो तेव्हा तिला कोणत्या प्रकारचं गिल्ट आलं असेल, किती घाण वाटलं असेल स्वतःबद्दलच. ती भावना तर आपल्याला कधी जाणवूच शकत नाही. मला खूप आनंद झाला की या कथेचा शेवट खूप चांगला झाला हे बघून. नाहीतर मला खूप वाईट वाटत होतं जेव्हा मी पहिल्यांदा वाचत होते. खरं तर मला एका क्षणी जेव्हा तिला तो माणूस पाहतो तेव्हा मला खूप भीती वाटली होती की हिचाही शेवट होतोय की काय, म्हणजे इथेच आता हिला मारतायत वगैरे की काय, असंही मला खूप वाटलं होतं. पण असं नाही झालं आणि शेवटपर्यंत जे काही आपल्याला सुरुवातीपासून वाईट वाटत होतं त्याचा सगळ्याचा शेवट झाला आणि छान आनंदी शेवट पाहून खरंच मन भरून आलं. मी आशा करते की कथा तर आवडलीच असेल, प्रश्नच नाही, पण त्याबरोबरीनेच माझं वाचनही आवडलं असेल. आणि जर आवडलं असेल तर तुमच्या प्रतिक्रिया कळवायला अजिबात विसरू नका. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद आणि थँक यू.